नमस्कार डॉक्टर. काही दिवसापासून मला असं जाणवतंय की मला एक रोग झालाय. म्हणजे तसं सगळं बरंच चालू आहे बरं का, पण मेंदूवर पुन्हा पुन्हा ताण देऊन जर चिंतन केलं ना, तर असं लक्षात येतंय की मला रील बघण्याचा रोग झाला. कारण दिवसेंदिवसापासून मी फक्त काम, जेवण आणि रील बघणं एवढंच करत आलोय. आणि एवढंच काय, माझ्यासारख्या रील भोग्या मित्रांना मी वेगवेगळ्या प्रकारच्या रील शेअर करून ह्या रोगाचा प्रसार देखील करतोय. लय घाण आहे बरं का रोग. काय सांगू या रोगाची लक्षणं, मेंदूवर झालेले परिणाम. डॉक्टर, ह्या रील्स बघण्याच्या हॅबिटमुळं आणि स्क्रोलिंग करण्याच्या हॅबिटमुळं अवधान क्षमतेच्या आईला घोडा लागलाय. अटेन्शन स्पॅनच्या आईला. काय असते ही अवधान क्षमता? एखाद्या गोष्टीवरती लक्षपूर्वक काम करण्याची माणसाची असलेली क्षमता. काय झालं या क्षमतेचं? अहो, एखादी नवीन गोष्ट करायची म्हटलं तर 2 मिनिटं काय 1 मिनिटाच्या आत लक्ष विचलित होतं. एवढे डिस्ट्रॅक्शन झालेत. इतका घाण परिणाम झालाय माझ्या डोक्यावर त्या रोगाचा. एक दिवस असंच उठलो, सुट्टीचा दिवस होता, सहज मोबाईल हातात घेतला. अहो, दुपारचे 3 वाजले, मी त्याच जागेवरती होतो. इतका भयानक रोग. पालकांनो लक्षात घ्या. पालकांनो, आपला लहान मुलगा मुलगी जेवत नाहीत, आपला बाबड्या बबडी जेवत नाहीत, म्हणून त्यांच्या हातात मोबाईल देऊ नका आणि त्यांना रील बघायचा नाद लावू नका. ती जेवते ना आता, पण पुढचं सगळं आयुष्य, त्यांचं जीवन सगळं नासून जाईल या नादाबाई. अवघड. आणि हे अटेन्शन स्पॅन कमी झाल्यामुळे काय काय होतंय माहितीये का? नात्यांचा सगळा इस्कुटा झालाय. एकाच घरात राहतोय, एकाच सर्कल मध्ये जगतोय, पण एकमेकांचं ऐकून घ्यायला वेळ नाही. आणि एखादा जर म्हणला ना, ऐक तू सांग, तर तो म्हणतो 1 मिनिटाच्या आत सांगा काय सांगायचं ते. म्हणजे वेळ सुद्धा नाही राहिला माणसाकडे. खूप खूप परिणाम झालाय. भंगार रोग आहे, भंगार. अहो, 2-2.5 तासाची सलग फिल्म मी कधी बघितली हे मला आठवत नाही. तेवढे पेशन्सच राहिले नाही माझ्यात. एवढंच काय, एखादा व्हिडिओ चालू केला, पहिल्या 3-4 सेकंदात जर मला काही वाटलं नाही, एक्साइटिंग वाटलं नाही, तर लगेच मी व्हिडिओ बदलतो. अरे, पुढं काहीतरी असेल ना. तेवढा पेशन्स आहे कोणाकडे? माझ्यावर ट्रीटमेंट करा डॉक्टर, ट्रीटमेंट. आय वॉन्ट ट्रीटमेंट. बेकार आहे, बेकार रील रोग, बेकार आहे. सोडून द्या, बंद करा, बंद करा, बंद करा.